नमस्कार मंडळी. बाहेर बघा ना किती मस्त असा रिमझिम पाऊस सुरू आहे आणि अशा गारगार वातावरणामध्ये गरमागरम कुरकुरीत भजी खाण्याची मजाच काही वेगळी असते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी मस्त अशी कुरकुरीत चविष्ट भजीची रेसिपी घेऊन आली. तर ही भजी कांदा बटाटा किंवा पालकची नसून खूप छान चविष्ट वेगळ्या पद्धतीची भजी बनवलेली आहेत. कशी बनवलीत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. यासाठी इथे मी आळूची पानं घेतलेत. लहान किंवा मोठी कोणत्याही प्रकारची पानं तुम्ही इथे वापरू शकता. तर पानं मोठी असल्यामुळे मी इथे 5 पानांचा वापर करते. आता तुम्हाला किती भजी बनवायची आहेत म्हणजे किती प्रमाणात बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पानं कमी जास्त करू शकता. तर अगोदर मी स्वच्छ अशी पानं धुवून घेतली आणि त्यानंतर बारीक अशी चिरायची आहेत. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरायची. तर चिरताना अशी दुमडून चिरा म्हणजे व्यवस्थित छान अशी चिरता येतात. या अगोदर सुद्धा भजी बनवण्याचे बरेच असे वेगवेगळे प्रकार आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. खूप वेगवेगळ्या प्रकारची भजी मी बनवून दाखवलेत आणि त्या रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडलेत. छान असा प्रतिसाद दिला आहे सर्वांनी. तर बघा अशी दुमडून चिरली ना एकदम बारीक चिरता येतात. एकदम बारीक अशी याची पानं मी चिरून घेतलेत आणि बऱ्याच वेळेला काय होतं की आळूची पानं चुरचुरतात. मग तसं होऊ नये म्हणजे चुरचुरू नये यासाठी काय करायचं आहे, भिजवलेल्या चिंचेचा कोळ किंवा थोडासा लिंबाचा रस त्यामध्ये घालायचा म्हणजे पानं चुरचुरत नाहीत. तर इथे मी चिंचेचा कोळ घालते. त्यानंतर कलर छान येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घालायची. याचा खमंगपणा वाढण्यासाठी धने जिरे पूडसुद्धा मी इथे वापरलेले आहे. तर याचं प्रमाण अर्धा किंवा 1 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की थोडंसं याला पाणी सुटेल त्यामुळे अगोदर मीठ घातलेलं आहे. थोडंसं लाल तिखट किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा पण इथे तुम्ही वापरू शकता. अगोदर हे मिक्स करून घ्यायचे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, फारसा वेळ नाही लागत याला. आता याला कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे 2 पिठाचा वापर मी करणार आहे. यामध्ये जे काही थोडेफार सुके मसाले घातलेत ते व्यवस्थित चांगले या पानांना लागावे त्यामुळे अगदी थोडंसं 1 चमचाभर पाणी यामध्ये घालून पुन्हा मी हे चांगलं मिक्स करून घेते. लक्षात ठेवा जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा. अगदी थोडंसं पाणी यावरती मी शिंपडले. आता यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे. तर 1 वाटीभर बेसन पीठ घेतले. लागेल तसं पीठ यामध्ये वापरायचं आहे. आळूची पानं चुरचुरतात त्यामुळे मुलांना याची भाजी किंवा वडी खायला आवडत नाहीत. तर अशा पद्धतीने भजी बनवली ना अजिबात चुरचुरत नाहीत आणि खायला पण टेस्टी लागतात. शिवाय आळूच्या पानामध्ये बरेच असे गुणधर्म असतात. डोळ्यांसाठी किंवा आपलं वजन कमी करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. तर यामध्ये पीठ घातल्यानंतर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतले. भजी एकदम कुरकुरीत व्हावी यासाठी थोडंसं पाव वाटी मी तांदळाचं पीठ वापरले म्हणजे यांना कुरकुरीतपणा येतो. तांदळाचं पीठ किंवा मक्याचं पीठ पण इथे तुम्ही वापरू शकता. पीठ मळून तयार केले. आता यावरती थोडंसं तेल लावायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि तोपर्यंत बघा कढई गॅसवरती गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल घालायचे. भज्यांना कुरकुरीत खुसखुशीतपणा येण्यासाठी भजी तळताना पण कशी तळायची हे सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तेल गरम करण्यासाठी ठेवले. अगोदर सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे.
खमंग असा भज्याचा वास सगळ्या घरभर पसरला आहे आणि बाहेरसुद्धा पावसाचा जोर एवढा वाढलेला आहे ना, तुम्हाला थोडंसं वातावरण बाहेरचं दाखवते. सगळं आभाळ असं गच्च भरून आले आणि मस्त अशी खमंग खुसखुशीत भजी सगळ्यांना आता खायला देते. आणि मग अशी मी म्हटलं होतं ना की भजी तळताना अधूनमधून अशी पलटी करत तळून घ्यायचे. सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि त्यानंतर मग सारखी अशी पलटी करत तळली ना, सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस अशी तळून होतात आणि आतमध्ये पण पीठ कच्चं राहत नाही. त्याला एक चांगला खुसखुशीतपणासुद्धा येतो. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही एकदा बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका कशी झाली होती. मस्त अशी गरमागरम खमंग खुसखुशीत टेस्टी भजी आपली तयार झालेत. आणि यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ वापरल्यामुळे याला कुरकुरीतपणा बघा किती आला आहे. व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा चविष्ट पारंपरिक रेसिपीज जर पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर लवकरच भेटूया अशाच नवीन छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.